जय श्री मातंड महाराज. आज आपण मातंड विजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 18 ऐकणार आहोत. या अध्यायामध्ये भगवान मातंडाची अद्भुत शक्ती, भक्तांवरील अपार कृपा आणि संकटांचा नाश करणारे दैवी प्रसंग वर्णिलेले आहे. चला तर मग भक्तिभावाने अध्याय 18 सुरू करूयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मातंड भैरवाय नमः. जय जयाजी मनी मर्दना, जय जयाजी मुनी तापनाशना, जय जयाजी आनंद घना उमावरा परेशा. सनत कुमार सांगे ऋषींप्रती, के मल्लासुराची ख्याती, जेने युद्धी तोषवला मुडानिपती, निज शौर्य करोनिया. मल्लासूर उभारण भूमीसी, उरले सैन्य वेष्टित त्यासी, प्रधान सेनापती ते वेळेसी, असता ज्या द्विजवत्या. युद्धासव पिऊन मत्त झाला, काही नसुचे मल्लासुराला, सिंहनादे बोले शिवाला, युद्धात सत्वर येईजे. अजून काय दडून असी, युद्धास पाठवले श्रियेसी, वृद्धापकाळी बुद्धीसी, कैसे झाले कळेना. आता येई झडकरून, युद्ध करी मत्स्य दारुण, ना तरी करी पलायन, हेची आज्ञा तुझसे. कैलासा प्रति सत्वर जाई, म्या तुझ जीवदान दिले पाही, युद्धाची हाव सोडी लवलाही, तरीच कल्याण पावसी. माझे बाण परम कठीण, तुझे रुद्ध शरीर जीर्ण, बाण लागता व्यथा दारुण, पावसी की महेशा. तो अपूर्वी प्रताप बहुत केले, ते विष्णूने आम्हासी निवेदिले, ते तुझे सामर्थ्य मज पुढे न चले, सत्वर जाई कैलासा. आपल्या ऐश्वर्य न जानसी, माझे ऐश्वर्य असी कसमता करसी, जैसा रंग पैज घाली भूपतीसी, मूर्खपणे जाणीजे. आपुल्याकडे पाहे अवलोकून, एक बैल बसावया जाण, तेही रोड ढिसाळ बळहीन, त्यावरी मक्षिका बहु असती. पाही माझ्या कुंजराच्या पंक्ती, शुभ्र वर्ण चतुर्दत विराजती, रत्नालंकार शोभती, दुजे ऐरावत जाणीजे. ऐसे गज कोट्यावधी सोज्वळ, तुझे एक ऋषभ असे निर्बळ, उगाची होती व्यर्थ वरळ, समता करती बुद्धिहीना. म्या दिव्यांबरे परिधान केली, ज्यांची दीप्ती पडे भूतळी, रत्न मोक्तिके सभोवती लावती रवी रश्मी सारखी. तुझे परिधान वस्त्र अवलोकिती, काया चर्मी करून वेष्टिली की, तुझ म्हणती पिनागी परनावे मिरवसी. ही लज्जा न वाटे तुसी, युद्धाची हाव धरली कैसी, सत्वर जाई कैलासासी, भय चित्ती न धरिजे. रत्नांच्या माळा माझे कंठी शोभती, मस्तकी मुकुट ज्योती, ज्याच्या रश्मी भूमीवर पडते रवी किरणा ईशा. कर्णी कुंडले मकराकार, उदयसे निशाकर, बाहू भूषणे सुंदर, पाहता नेत्री भ्रांती पडे. माझे करी कंकणी रत्न जडित, मुद्रिका अंगोळिया माझे शोभत, उत्तरीय वस्त्र सुवर्ण तंतुयुक्त शोभत असे पशुपती. आपुल्याकडे पाहे अवलोकून, कंठी अस्तींच्या माळ्यात संपूर्ण, मासुकी सर्प गळा घालून गरुडा येसी मिरविसी. मस्तकी जटांचा भार वाहसी, मासी एक श्री लपविसी, आत विखार खेळे अहर्निशी, हा बडिवास जगे मिरवजे. गजाचे चर्म पांघरसी, माझे रक्त गळे अहर्निशी, मक्षिका झोमती शरीरासी, ही लज्जा कैसी तूच न वाटे. व्याघ्र चर्मे करून गुह्यांचे केले संरक्षण, भिक्षेचे भक्षुनी अन्न काळक्रमण करीसी तू. तुआ दिव्य वस्त्रे नाही पाहिली, नाही दिव्याने बक्षिली, रत्नालंकार कोणे काळी घातले नाही एक दिवस. अरे मसी वैर करणे, हे ते मूर्खपणाचे लक्षण, मशके वैरू हलवणे व्यर्थ हाव धरिसी. सुवर्ण मिश्र चंदने करून, म्या शरीरास केले लेपन, तुझे शरीर भस्म असी चूर्ण चर्चिले असे महेशा. तुझी एक स्त्री बहु काळाची, दुसरी जटे ठेवली साची, उभयंताची भेट कैसी तू दुर्बळ मनोनिया. मज असती सहस्र योषिता, अति लावण्य रूपलता, हेम वस्त्रे परिधान करता, आनंद मानती निशिदिनी. रत्नांकाळे सुशोभित, क्षणाक्षणा माते रंजवित, मजवीन होतसे युगात, न वर्ण वेगुण त्यांचे. मज 5 पुत्र आहेत प्रतापवंत, युद्धाविषयी रणपंडित, स्वरूप वर्णे मदन मूर्तिमंत, सर्व विद्याविषयी कुशल जय. तुझे पुत्र असते 2, माझे एकासी गजाचे वदन, मूषण करावया वाहन, विशाळ पोट विरूपता, ज्यास चालावया सामर्थ्य नसे, सर्वांगी शेंदूर चर्चित असे, कंठी सर्प बांधलेचे, अंगी बळ नसे तिळभर, त्याचे काय आश्चर्य करणे. स्वय असती पंचवदने, दुजे पुत्रास 12 नयने, मयूर वाचंतावयासी, मजपर गंधर्व गाती, अप्सरा कौशल्य नास्ती, बांधी बंदीजन यश वर्णिती, काय वर्णू मी स्वमुखे. माझे रत्नजडित मंदिर, द्वारी असे इंद्र विकिकर, अष्टद्विपती जोडून कर, मम अग्रभागी तिष्ठती. सुवर्ण रत्न खचित वेत्र सुंदर, घेऊनी पुढे तिष्ठती वेत्रधार, आज्ञावंदित सर्व निर्जर, माते तोषवती सर्वदा. तू स्मशान राहुनी, भिक्षेचे मिळून अन्न, निशीचे ठाई दीपहीन, काय आश्चर्य वर्णावे.
स्मशानी करती वस्ती, सभोवती पिशाचे रडती, काय तुझी वर्णावी संपत्ती, लज्जा कैसी तुझ न वाटे, श्वाने घेऊन फिरसी शल्लाग्यतेने, मस्सी वैर केले मूर्खपणे, तरी कैलासात जाई त्वरेने, जीवदान दिले मी आजी, त्वरित करी तू पलायन, सर्व शंका द्यावी सोडून, आमचा शत्रू पाक शासन, तुमचे आमचे वैर नसे, हे तुझ न रुचेल चित्ती, तरी आज तू मारीन पशुपती, आमचा संदेह न धरावा चित्ती, जीवित्व रक्षावे बरे, मज समान त्रैलोक्यात तुझे नसे बळे करुनी समर्थ, वृद्ध बहु म्हणून चित्तात कृपा आली मज लागोनी, अरे मसी युद्धाची ख्याती, तुझ लज्जा न वाटे चित्ती, महामत्त वारतवंती, त्यासी वराह भिडू शके, अरे मसी मूषक कुपित झाला, तो काही समुद्र प्राशु इच्छी भला, तैसे रुद्धाप काळी बरळा, होसी तू महिषा प्रळय काळीचा अग्नी पाहून, पतंग आले निजवैर स्मरून, मने ग्रासे क्षण मात्रे करून, परिभस्म होई स्वकुळेसी, याचा न करता विचार, युद्धासी दर्शी विचार, काय तू झाला संचार, हो मजला गमतसे, अरे प्रळयकाली मेघ वर्षता, त्यासी व्यंजने करून, कोण शमवता, जो ही धाव धरील चित्ता, तो शतमूर्ख जाणावा, ऐसे अनेक वागणे बाणे करून, मल्ले ताडिले भैरवा लागून, जैसा गुप्त पाऊन सिंह दारून, जंबूक गरजे निज बळे, जैसा अग्नी भस्म दिला, मूर्खपणे आत हात घातला, तो क्षणी ताप पावला, संशय काही असेना, तैसा मल्ल परम दुर्जन, बागांगणे ताडिला पंचवंदन, क्रोधे आरक्त झाले नयन, पाहुनी वीरभद्र बोलत असे, अरे मतिमंद पापराशी, शिवनिंदा केली कैसी, क्षणा माझी भस्म होशी, संशय न धरी पामरा, तुझे सकळ सैन्य म्या मारिले, तुझेही असे शिर छेदिले, परी आज्ञा मज न मिळे, म्हणून वाचलास पापिष्टा, तुझी जिव्हा टाकून छेदून, गात्रे खंड विखंड करेन, निज पित्रांशी भीटावया लागून, पाठविन की दुर्मती, अरे शतमूर्ता मल्लासुरा गर्जून बोलती पामरा, शिवचरित्र न जानसी खरा, जीवे मारीन तुझा आता, तुझे ईश्वर किती मशका, त्रैलोक्य उत्पन्न करता, जो शिव जाणे का, क्षणा माझी लया नेईल का, आपले लिले करोनिया, अरे मशका एक वचन, ही लीलावतारी भगवान, ज्याचे कोपे त्रैलोक्य दहन, क्षणा माझी होत असे, तुझा मरण काळ समीप आला, म्हणून तुझ फाटा फुटला, शिवनिंदेस प्रवर्तक झाला, नीच घात करावयासी, ऐसा दृष्टोत्तरे करून, मल्ल हृदय गेले भेदून, भद्रावतारी शिवाकडे पाहून, विनवीत असे नम्र वचने, मने आज्ञा द्यावी मजप्रती, मस्तक भेदुनी जाते निश्चिती, खडक त्रिशूळ घेऊनी हाती, तोड झनकरी क्षणाक्षणा, शिव सांगे वीरभद्रासी, म्हणे याची मूळ पीठिका ऐसी, ते श्रवण करी पुण्य राशी, प्राचीन गोष्टी सांगेन, हे पूर्वीचे मधुकैट भासुर, विष्णू कर्म कमळापासून क्रूर, जन्मताच विशाल शरीर, कृष्णवर्ण बहु असती, परमोन्मत्त पापमती, विशाल शरीर कराळ मूर्ती, मारू इच्छिती ब्रह्मदेवांप्रती, निजबळे करोनिया, घाबरोनी पाहे चतुरानन दडे, कमळा नाळी जाऊन, मन हे उदेले विघ्न, कैसे आता करावे, चित्ती करी विचार, म्हणे हे योगमायेने व्यापिला उमावर, तो सावध झाल्या वाचून, असुर नाश न पावती सर्वथा, मग योगमायेचे सवन करिता झाला चतुरानन, ती योगमाया होऊनी प्रसन्न, जागृत केले विष्णूसी, ब्रह्मदेवाचे स्तुती करून, संतुष्ट झाले लक्ष्मी रमन, दैत्य परम भयंकर पाहून, युद्धा लागी मिसळले, 5 दिव्य सहस्र वर्षापर्यंत मल्ल युद्ध झाले अद्भुत, परी नाटोपती महाउन्मंत, तेव्हा विष्णू काय करी, आपली योगमाया घालून, दैत्य मोहिले न लागता क्षण, विष्णू म्हणे दैत्य लागूने, वर माया देईन मी, हसूनी बोलते दोघे असुर, तू आम्हासी काय देणार, आम्ही करू त्रैलोक्याचा अधिकार, आपले भुजबळे करोनिया, जरी तुझ मागायचे असेल ते आम्हापाशी मागे होऊनी बळ, मग विष्णू म्हणे तुम्ही आम्ही संमळ, मागेल जे देईचे, म्हणती दैत्य शक्तीहीन, जे इच्छेसील ते माग दोघे जण, आम्ही देऊ निश्चय जाण, सत्य सत्य त्रिवाचा, ऐसे दोघे दैत्य वचनी गोवून, विष्णू म्हणे मागतो तुम्हा लागून, त्वरे मरा मम हस्ते करून, अवलंबिये दैत्य हो, हसून बोलती दोघे असुर, कपटे करून जिंतेले मागून वर, युद्ध करून जिंकशील तर पुरुषार्थ वर्णू देवेशा, असो वचनी गुंतलो खरे, परी एक इच्छा आमची उरे, दोघांची युद्धी जिंकावे त्वरे, ते न झाले या समयी, विष्णू म्हणे असुरांसी, ते दोघे कोण सांगमसी, जे इच्छा असेल निज मानसी, ते निवेदा दैत्य हो, मधुकैटप बोलती ते अवसरी, मल्ल युद्धी तोषवावा त्रिपुरी, तैसीच योगमाया तोषवावी समरी, आपल्या भुजबळे करोनिया, मग बोले रमा रमन, मने काळांतरे इच्छा होईल पूर्ण, ऐसा वर दैत्यास देऊन शिरे छेदिली दैत्यांचा,
त्याची हिरण्यकशिपूंचे वंशी शुभ निशुंभ नामे पापराशी त्रैलोक्य जिंकून देवेंद्रासी दास करून ठेविले. महामाया उत्पन्न होऊन शुभ निशुंभ टाकले छेदून सकळ सुरवनास देऊन भारहर जगतीचा. तेची हे मनी मल्ल असुर याचे तू सांगितले जन्मांतर याचा वध मी करेन साचार कौतुक नैनी अवलोकीजे. ऐसे बोलोनी उमापती पिनाक धनुष्य घेतले हाती तीव्र बाण घेऊन त्रिजगती लाविला ज्याला धनुष्यासी. दैत्याचे मर्म लक्षून वधिता झाला मदमहन ते बाण मल्ले अवलोकून पट्टीशे करून ताडिले. मग तो दैत्य क्रोध संपन्न हाती गडग चर्म घेऊन शिवासी मारावया लागून धावता झाला पापमती. हे शिवे अवलोकून नैनी दैत्य विंदिला दशबाणी ते बाण खडक टाकिले तोडून निष्प्रतापे मल्लाने. दैत्य धनुष्य घेऊन हाती दशमानी विंदिला पशुपत बाण येता पाहुनी उमापती हुंकारे करून भस्म करी दैत्य बाणांची दृष्टी करी जैसा पर्जन्य पडे गिरीश खरी. हे पाहुनी मदनारी काय करता झालासे भस्म एक मुष्टीत घेऊन मंत्रून दिदले उधळून. तेची क्षणी बाण गेले जळून दैत्य केली विस्मय करी दैत्य मने शिव कपटी हे तो जाणे सकळ सृष्टी. परम दुर्जटी आता याच उपाय काय की जे मग दिव्य गदा घेऊन करी मारू इच्छी शिवांचे शिरी. हे अवलोकनी त्रिपुरारी गदाचे दिले द्विजबाणे शिवे त्वरा करोने सप्तबाणी विंधिला दुर्जन. बाण कर्तरी मुख परम कठीण सपिच्चंगी बुडाले बाणांची कथा किंचित दैत्यासी नसे सत्य. बाण अंगीचे गळाले त्वरित जैसे उत्की लवन पडे जैसे नखे खाजवणे तैसे मल्ला अंगी जाणवणे. दैत्य हसुनी बोले वचन तुझे बळ मज समजले आता सावध होईल पशुपती. मल्ले शक्ती घेतली हाती हृदय लक्षण दुर्मती टाकीता झाला ते वेळा तो शक्ती शिवास लागली तैसी गिरीशृंगी सुई पडली. ते पाहून चंद्रमौळी अट्टहास करीतसे म्हणे मूर्खा एक वचन अजून तरी कर रसातळी गमन पतंगे अग्निसी वैर करून यश न घेई देछय. एकोणी मल्ल कोपला म्हणे रे काय बोलसी वरळा क्षणात मारीन मी तुझला भ्रांत टाकी भिक्षुका. त्वरेने भाला घेऊन हाती मल्ल धावे मारावया प्रती ते पाहुनी पशुपती बाणे करून भाला छेदिला. दैत्य परम खिन्न होऊन स्वस्थानी उभा राही जाऊन उपाय येई दुर्जन परी न सुचे काही मल्लासी. गुप्त झाला न लागता क्षण आकाशी मेघ कैसा होऊन तेथून पाषाण वजे दुष्ण शिव मस्तक लक्षोनिया. ते शिवे अवलोकून नैनी वज्रासले दिदले टाकोनी पाषाण खंड विखंड होऊन दैत्य सैनी पडले ते. अस्त्र मल्ला अंगी झगडताही दैत्य उलथोनी पडले मही. हे पाहुनी मार्तंड भैरवही क्रोधे संतप्त जलासे. मग ते शिवे त्वरे करून चर्म खडक करी घेऊन धावनी मारिला दुर्जम वाम बाहुवरी ते समयी त्या झटक्याने डमरू वाजला. तेने दैत्य भय पावला नादे भूलोक हालू लागला दिशा धुंद झाल्या ती. शिवे सिंह नाद केला थोर तैसाची गरजे मल्लासूर नादे कोंदले अंबर न सुचे काही उभय सैनी. शिव झाला क्रोध संपन्न दैत्य वधावा दुर्जन म्हणून अग्नी असं टाकीता जपून टाकीता झाला दैत्यावरी. असं प्रभावे करून पाही परम तप्त झाली मही. ज्वाला उठली लवलाही धुंबरे आकाश भरले असे नक्षत्रे गेली लोपून समस्त तैसेच ग्रह सूर्यासहित देव पळती कैलासाप्रत विमानारूढ होऊनिया. अस्त्र प्रभावे करून सत्वर खळबळून गेले सागर सागरीची जळचळे शिजू पाहती द्विजोत्तमा. ऐसा आकांत प्रवर्तला धुम्रे नेत्री वाहे ज्वाला दैत्य सैनी प्रलय ज्वाळा पळो लागले दशदिशा. अग्नीचे स्फुल्लिंग उडती तेने तरु भस्म होती पर्वत दावाग्नीचे जळती कोणी कोणास न ओळखे. अग्नीचे योगे करून सत्वर उलोप आहे सर्व अंबर गजवाची दग्ध शरीर सैरा वैरा धावती. रथांची चक्रे गेली जळून चक्र नेमी तप्त संपूर्ण काष्टांचे अवैध भस्म होऊन रक्षा झाले ते समयी. लोह निर्मित कवचे संपूर्ण वीरंगाची टाकीता काहाडून वीरंगीची वस्त्रे संपूर्ण भस्म होती ते वेळा. वीर हाती शस्त्रे लोहाची ती संपूर्ण जप्त झाली साची. वीर टाकुनी देती हातीची हतवीर्य होऊनिया. दैत्य मस्तकींचे केश संपूर्ण श्मश्रू कुर्च समग्र गेले जळून शरीर दग्ध गेले होऊन गतप्राण वीर झाले. ऐसा हाहाकार झाला पाही रवे कोंदली मही. कलकल शब्द झाला सर्वत्र ही अव्यवस्थित वीर धावती. त्या अत्री अस्त्रे करून मल्लांचे अंगी फोड उठले दारुण तेने दैत्य व्याकुळ होऊन क्षण एक पेटला असे.
सावध होनी मल्लासूर, धैर्याचा मेरून साचार, बुद्धीचे तुझ्या जागर, उपमा तयास शोभत असे. धैर्य धरून दैत्यपती, पर्जन्यास्त्र टाकीत त्वरागती, आकाशी मेघ मंडळे उभवती, सजळ धावती एकसरे. मुसळा एषा धारा वर्षती, उदकमयी झाली जगती, अग्नी नष्ट झाला शीघ्रगती, उदके व्यापली सर्व सैन्य. पर्जन्यास्त्रे करुणी सत्वर, शैलशृंगे विस्ती साचार, ती विस्ता शिवकार, सर्वत्र झाला एकसरे. मेरूची सुवर्ण शिंगे दिव्य परम, ते विस्ता वर्ण झाला उत्तम, उभय सैन्यातील शस्त्रे भस्म होती झाला द्विजोत्तमा. देवसैन्य जळे व्यापिले बहुत, शिवगणांचे वाजती दात, गारा वर्षती अद्भुत, मस्तके फुटती देवांची. पर्जन्य मुसळधारा पडत, उदके मही व्यापिली समस्त, गजवाही उडती बुडत, प्रळय ओढवला देवांसी. हे पाहुणी मधी मर्दन, वायू अस्त्र टाकी दारुण, वायू सुटला प्रभंजन, जळ शोषिले क्षण मात्रे. जळ गेले संपूर्ण, दैत्य सैन्य उडो पाहे जाण, हे पाहुणी मल्लासूर निपुण, पन्नकास्त्र सोडली लवलाही. सर्प उत्पन्न झाले बहुत, वायू गेला समस्त, दंड करावया धावत, दैव सैन्यांसी ते वेळा. हे पाहुणी उमापती, गरुडास्त्र टाकी त्वरित गती, गरुड आकाशी संचरती, सर्प मक्षिता सर्वही. हे पाहुणी मल्लासूर, धैर्याचा मेरूची साचार, वस्त्रास्त्र टाकी शिवाहर, परम भयानक जे. शिवे ब्रह्मास्त्र पाहुणी नैनी, कालाग्नी रुद्रासी म्हणे शूळपाणी, म्हणे रे ब्रह्मास्त्र टाका भक्षुनी, त्वरा करी मम आज्ञा. ब्रह्मास्त्र येती पाहुणी गण, मूक पसरोनी भक्षी न लागता क्षण, हे पाहुणी मल्लासूर दुर्जन, अति संतप्त जाहला. मल्ल विशाळ पर्वत घेऊनी करी, त्वरेने टाकी शिवावरी, ते पाहुणी त्रिपुरारी, वज्रघाते करीत असे चूर्ण. मल्ले दिव्य गदा करुनी घेई, मने शिवा एक निर्धारी, गदयुद्ध मसी करी, तुझा पुरुषार्थ पाहिन मी. परी एक शंका माझे चित्ती, तू बहुत रुद्धगा पशुपती, गदा घाते गात्रे चूर्ण होती, संदेह असे मज बहुत. तरी माझे एक वचन, जरी तुझं अंगवन, तरी तारुण्य रूप धरून युद्ध करी महेशा. हे कळा तुझ नसेल सत्य, माझे बोलणे दिसे व्यर्थ, तुझी गदा युद्ध करावे हा हेत मजलागी बघू असे. तू जुनाट झुंजार खरा, परी भिक्षुकानी म्हातारा, भिक्षा मागून पोट भरा, तू सामर्थ्य कोठून असेल. तरी एक जा धुर्जटी, गदा युद्धाचे हाव माझे पोटी, तरी गदा युद्ध करी म्हणून बाहू पीती, हास्य करी अट्टहासे. गद युद्धासा आपला गण, कोणी देशे पाठवून, तरी मज नसे समाधान, तुसी भिडावे ही इच्छा. आता तुझ सांगतो एक विचार, तू माझा होय शिष्य सत्वर, रूपांतर धरावया निर्धार, तुझ लागी मी सांगेन. मग तू तरुण रूप धरून, मसी युद्ध करवी दारुण, तुझे बळ असेल संपूर्ण, ते दाखवी मज प्रती. जरी हे न गमेल तुझे चित्ती, तरी पलायन करी शीघ्रगती. आता वृद्धापकाळी चित्त भ्रांती, पडो न देई महेशा. दीर्घ गदा रत्न खचित, दैत्य वारंवार सरसावित, हासोनी टाळ्या पेटीत, म्हणे भिवू नको भिक्षिका. हे मार्तंड भैरव ऐकून, क्रोधे खवळला जैसा प्रळयाग्नी, म्हणे रे ऐसा पाप खाली, इच्छा तुझी पुरवेल मी. विशाळ रूप धरी गिरजापती, पीत वर्ण तैसा गभस्ती, मस्तकी मुकुट रत्न ज्योती, कर्णी कुंडले तळपती. पीतांबराची कास धरून, कासी दिव्य गदा घेऊन, छंदीचा तोंड झणकारून, भयंकर हाक दिली. पाहुणी मल्ल हास्य करी, म्हणे रे तू आता तुझी गदा युद्ध करी, जे असेल तुझे बळ निर्धारी, ते न ठेवी महेशा. मल्लासूर परमबळ संपन्न, शिवासी युद्ध करी निर्वाण, शिव गदा सरसावून युद्ध लागी उभा असे. पाहा हो मल्ल मग काय मशक, शिव असे त्रैलोक्य नायक, अनंत ब्रह्मांडे रची शनिक, लय करीची तैसाची. हा जगडंबर पसारा पाही, शिवाची नटलासे सर्वही, माहेश्वरी मायेने मोही, भ्रांती पडे ब्रह्मादिका. असो मल्लासुरांचे जन्मांतर, जाणोनिया त्रिपुर हर, विष्णूने दिल्यावर ते स्मरे उमापती. भूमी शुद्ध करुनी सत्वर, संधान साधिती एकमेकांवर, परी न चले डाव कोणावर, गद युद्ध कौशल्य दाखवती. चक्राकार उड्या घेती, गदा खनखना वाजती, रत्ने खचोनी खाली पडती, बहुवीरश्री माजली असे. शिवसंधान चुकवून, गदा मल्ल मस्तकी दमाती दारुण, गदा हाते दैत्य दुर्जन, मूर्छा येऊन पडेल असे. नेत्री तिमीर भरले पाही, गात्रे विकळ झाली सर्वही, दैत्य मूर्छा सावरून लवलाही, शिवावरी धाविला.
गदा शिवावरी घाली उचलून तव ते संधान चुकवी पंचवंदन. हे पाहुनी मल्ल दुर्जन अति कोपाते पावला. चक्राकार उडी साधून शिवास गदा मारी दुर्जन. गदा शिवाच पुष्पा ऐसी जाण लागती झाली ऋषीवर्य. ऐसे गदा युद्ध भयंकर होते झाले परम दुर्धर. आकाश विमानी सुरवर कौतुक पाहुनी संतोषती. गदा युद्ध करोनी मल्लासुर हृदय आनंद मानी बहुफार. म्हणे मी वीरा माझी थोर दैन्य आजी जलांचे. हासुनी बोले मल्लासुर म्हणे रे ऐका माझे उत्तर. गदा युद्धिम समोर टिकलासी तू भिक्षुका. मल्लासुर उदार प्राण दानासी. म्हणून भिक्षुक म्हणे शिवासी. प्रतिग्रह करावया पात्र मानसी. कल्पितसे द्विजवर्य. मल्ल म्हणे शिवा एक वचन. आता मल्लयुद्ध कर दारुण. माझ्या भुजा कडून करून शुद्धीत असती युद्धासी. भुजा पिटून मल्ल प्रतापवंत. शिवासी म्हणे येई त्वरित. हे ऐकून उमाकांत बहु संतोष मानित असे. शिवे पितांबर सावरून भुजा पिटून पंचवंदन. म्हणे रे मशका काय अजून हा धरिसी युद्धाशी. आता होईल सावधान भिडे मसी त्वरे करून. तुझा भुजांकडू संपूर्ण दूर करीन स्वलिले. दोघे प्रवर्तले मल्ल युद्धासी. संधान करती धरावयासी. दैत्य परम चतुर मल्ल युद्धासी. शिवा लागी नाटोपे. जैसा कोल्हाटी खेळणार चतुर. उड्डाणे साधी अनिवार्य. परी हनुमंतासी बरोबर करू न शके निश्चयेसी. तैसा मल्लासुर कुशक युद्धासी. परी भिडू न शके शिवासी. रणंगणी फिरती धरावयासी. कर परस्परे करोनिया. मल्ले शिवाचा कर धरून रग लावी कष्टे करून. परी शिवासी अनुरेन प्रमाण बाधो न शके द्विजोत्तम. जैसा मतवारन शुंडे करून धरिता झाला सिंह दारुण. तैसा मल्लासूर शक्ती करून धरू पाहे शिवासी. शिव नाटोपे मल्लासूर सहज झिडकारी तयांच्या करा. हा तसा पाहुनी कर्पूर गौरा. मल्ल अंतरी संतापे. मल्लाचा हात धरी पशुपती. रक्ते करून बोटे गळती. परी न सोडी उमापती. मल्ल जिंजुटी बहु असे. मल्ले हात काहडीला बळे करून तो मनगट गेले तुटून. दुसरे मनगट त्याची क्षणी जाण कटक मुद्रिके सह निघाले. मल्ल क्रोधे करून सत्वर थडक मारी उरावर. जैसा खडा पडे उरावर उडोनी जाय त्याची क्षणी. ऐसे एकमेकांशी मारिती दोहींची निकुरे युद्ध करती. मग काय झाला गिरिजापती आपले स्वलिले करोनीय. दैत्य धरोनीय हस्ती. झोकुनी दिला आकाशाप्रती. भ्रमत दिदला से जगती. निश्चेष्टित क्षण एक. मल्ल उठला त्वरे करून. धावनी धरला मद दहन. उचलू पाहे स्वबळे करोनी. तव तो अचळ मेरू ऐसा. ऐसे मल्ल युद्ध दारुण. उसने घाई करीती दोघे जण. दैत्य परंबळ संपन्न. शिवा लागी नगनी हो. दोघे बाहुप्रहारे करून युद्ध करती अति दारुण. भूमी होते कंपायमान. विमानी सुरवर पाहती. ऐसे नवरात्र 9 दिवस मल्ल युद्ध झाले विशेष. देव दैत्य सैन्य दोन्ही भागास. कौतुक पाहती युद्धांचे. मल्लासूर परम दारुण. मल्ल युद्ध करोनी तोषबी पंचवंदन. मग तत्काळ गेला गुप्त होऊन. कोणासही दिसेना. एक क्षण विसावा खाऊन. दिग्गज झाला मल्ल दुर्जन. चतुर्दत्त वज्रायसा कठीण. गगनचुंबित उभासे. रत्नालंकार सुशोभित. उच्च विशाळ फिरवित. पाहता होय कल्पांत. काय आश्चर्य सांगावे. प्रचंड शुंडा दंड विशाळ. स्फुरत्कारे भिजवी महितळ. तैसेच गिरीवर सकळ भिजविता झाला शुंडेन. त्या गजाचे भय करोन. नक्षत्रे पडले खचोन. नवग्रह जाती दडून नभमंडळी ते समयी. गिरीशंकरी भृहंगारी. सिद्ध राहती सह परिवारी. ते भय पाहोनी मेरू पाठारी. दडूनिया राहिले. गर्जना करती विशाळ. सहस्र घनगज प्रबळ. त्या भय करोनी मेघमंडळे. खचोनी पडती भूमीसी. ऐसा गज परम दारुण. शिवावरी गेला चालोन. मनी इच्छा शिवास रगडीन. दंते करोनी ऋषीवर्य. ते शिवे अवलोकोनी नैनी. खडवांग घेई करे करोनी. गजकुंभी घाली उचलोनी. तव ते शस्त्र ओरडले. त्या खडवांगाचे नादे करोन. दैत्य माया गेल विरून. हाती चर्म खडक घेऊन उभा असे रणभूमी. तो खटवांग शिवांचे अनिवार. दैत्य झाल्या डालीवर. म्हणे रे मज समोर. बरा टिकलासी युद्धासी. शिव म्हणे हा दैत्य परमखळ. युद्ध करणार अति प्रमळ. याचा समीप आला काळ. उशीर आता कायसा. मग त्रिशूळ हाती घेऊन. पाशुपत असे मंत्रून. सहस्र विद्युलता लपून. जात्या झाला ते सवयी. तो त्रिशूळ अति भयंकर. पाशुपत अश्री मंत्रीला साचार. यासी निवारू न शके सुरासर. सर्वांस भयवर्धन असे.
त्रिशूळाची अग्रे लांब तीक्ष्ण सहस्र घंटा बांधल्या नाद सघन लंबायमान परम कठीण घोर पराक्रम जयाचा. तो त्रिशूळ घेऊनी पशुपती दैत्य हृदय लक्षी शीघ्र गती दैत्य हनुमंत पापमती न भेई होय मृत्यूसी. शिवकरीचा त्रिशूळ सुटला ते पाहुनी मल्ल घाबरला बहुत हात ते वेळा धरता झाला पापमती. सर्वांना हाती आयुधे घेऊन त्रिशूळाचे करी निवारण आपली बल सामग्री खर्चून करता झाला मल्ल तेव्हा जैसे आकाश खचून पडे किंवा सहस्र विचू कडकडे तैसा मल्ल हृदयी त्रिशूळ वडे हृदय विदारी तेची क्षणी. मल्ल उलथोनी धरणीस पडला मस्तकीचा मृग उडाला मुखावर बसे धुरोळा केस विखुरले चहूकडे. पहा हो समय कैसा दुर्धर पातला असे मल्लासुरवर ज्याच्या तेजस्वीची वर भय पावे निशिदिसी. त्याचे पाद संवान अप्सरा करती येऊन केश सुगंध तेले करती मर्दन तो मल्लासूर धुळीत लोळत असे. ज्याचे भय दिग्पती सम्मुख येऊन स्तुती करती तो मल्लासूर विकळ पडला क्षिती कौतुक पाहती सुरवर. त्रिशूळाची व्यथा दारुण मल्ल हृदय गेले भेदून ते पाहुनी दैत्य दुर्जन प्रधान सहित लोटले. हे पाहुनी त्रिशूळधारी म्हणे वीरभद्रात्वरा करी दैत्य सैन्य संहारी प्रधानांचे मस्तक छेदिंका. तेव्हा तो वीरभद्र बळ संपन्न हाती त्रिशूळ खडक घेऊन दैत्य सैन्य टाकेले विदारून प्रधानांचे शिर छेदिले. मल्लासूर कासावीस होत प्राण व्याकुळ होती बहुत हे जाणूनी उमाकांत धावनी लता प्रहार करी. मस्तकावरी चरण ठेविला हासुनी बोले शिव दैत्याला म्हणे रे काय पडलासी खळा उठ सत्वर युद्ध करी. शिवपाद स्पर्श होतासी जाण मल्लाची दुर्मती गेली नासून अष्टभावे सद्गतीत होऊन मस्तकी चरण बळकट धरी. जैसा परीस झकडता लोहासी तत्काळ सुवर्ण होय निश्चयासी. चिंतामणी स्पर्शता प्रेतासी प्राण येईल तेची क्षण. तैसा मल्लासूर परम दुर्जन गायी ब्राह्मण वधिले संपूर्ण सकळ जगती पिडून यज्ञयाग विध्वंसले. पापाचे झाले पर्वत पुण्य नाशिले समस्त दैत्याचा पुरला अंत म्हणून काही ब्राह्मण पिडिले. शिवनिंदक परम खळ महापापराशी चांडाळ परी जन्मांतरीचे पुण्य सबळ म्हणून शिवपाद लादला. पहा चरणांचे महात्म्य थोर मुक्त केला निशाचर युद्ध अंतकरण सत्वर होते झाले मल्लांचे. दैत्य अष्टभावे सद्गतीत झाला सर्व अभिमान गळून पडला पात्र झाला शिवकृपेला धन्य भाग्य मल्लांचे. अष्टसात्विक भाव मल्लासी प्राप्त झाले भगवंत प्राप्तीसी. कृत्य कृत्य मानी निज मानसी उत्साह मनी न साचाय. अष्टसात्विक भावाची लक्षणे ती श्रवंकी जे सावधाने आदौ कंठ सद्गत नयन सर्वांग कांपणे दुसरे हे. रोमांच उठती अंगावरी अंगी धर्म येतसे निर्धारी भ्रांतीने देह स्मृतिहारी मूर्खा कोरड बळतसे. ऐसे सहा भाव सांगितले मुख म्लान होई ते वेळे प्रेमाश्रूंनी भरले डोळे अभिमान सर्व गळोनी जाय. ऐसे अष्टभावे करोनी मल्ला जाय भक्ती संपन्न आपले चित्ती संतोष मानून म्हणे मज आलासे. बोलावयाची कुंठली मती म्हणे जय जय पशुपती तुझी करावया स्तुती माझे मन इच्छित असे. या त्रिशूळाचे घाते करून माझे हृदय गेले विदारून प्राण कासावीस होऊन जाऊ पाहते दयाधना. तरी माझी असे विनवनी या त्रिशूळाची व्यथा करुनी माझे अंतकरण स्वस्थ होऊनी. ऐसे करी विश्वेशा माझी गात्रे विकळ होती प्राण आता जाऊ पाहती तरी एक मुहूर्त उमापती व्यथा माता न बाधो. ऐसे मल्लाचे अंतकरण पाहून शिवे व्यथा शमवली जाण मल्लाचे स्वस्थ झाले अंतकरण नेत्र उघडले पाहतसे. इंद्र अंतकरणी भय पावला म्हणे हा काय अनर्थ घडला. ऐसा मृत सर्प वळवळला वायू संगे करोनिया. दैत्य निचेष्टित पडला होता तो सावध मज दिसतो आता. पुन्हा उठून युद्ध झाला करिता तरी गती बरी नसे. मल्लेश्वरे शिवास अवलोकून म्हणे म्या नाही केले पूजन याचे सौनी माझे मन कदा काळी झाले नसे. माझा अभिमान गेला संपूर्ण आता रे घावे असे शरण पूजन करावया लागोन साहित्य नसे या समयी. पूर्वी मानस पूजेचे ज्ञान सांगितले होते नारदाने ते ऐश्वर्यामध्ये गेले विसरून देव स्मरले मल्लासुरासी. मल्ल एकाग्री शिवाकडे अवलोकून पाहता झाला निवंत मने करोन ब्रह्मा विष्णू आणि त्रिनयन दिसते झाले दैत्यासी. मल्लाचे आराध्य कमळासन कुलदैवत लक्ष्मी रमन वीर्य तोषवला त्रिनयन म्हणून 3 रूपे पाहिली.
अंतकाळ जवळ आला, जाणून मल्ल बोले ते वेळा, आता एकरूप दयाळा दाखवित दयानिधे. ते मी ध्यान धरीन चित्ती, मानसी पूजिन यथामती, स्तवनिश तोषावयाची शक्ती, मज नसे की दयाळा. जेथे वेद मनवले, शास्त्रे भांडता शिंदे, 18 पुराणे घाबरले तुझी स्तुती करोनिया. शुकादिका पडली भ्रांती, तेथे मी मशक वर्णू किती, तुझे गुणांचा पार उमापती, कोण जाई दातारा. पुरी झाले तुझे चित्ती एक गमले, माझे वेडू वाकुडे बोले, स्तवन करती हेच भले, तुझे नसेन काही. ऐसी मल्लाची भक्ती पाहून त्रिगुणात्मक मातंड झाला आपण, एक मूर्ती दिसे मल्ला लागून, तेने दैत्य संतोषे. जव नेत्रांचे पाते लवत, मातंड मूर्ती साठवी हृदयात, नेत्र झाकून अस्वस्थ चित्त करता झाला मल्लासुर. मग मानस पूजेत आरंभ करी, रत्नमंडप कल्पिला भारी, सभोवती मुक्ता फळांची झालरी, माझी रत्नगुच्छ साजिरे. सभोवती पुष्पवाटिका सुंदर, रत्नखचित वाटा बांधिल्या मनोहर, आसमंत भांगी कल्पत रूपरिकर, कल्पित झाला दैत्य तेव्हा. मणपास कलश विविधाकार, मध्य कलश विशाळ सुंदर, विशाळ ध्वज फडकेवर पाहता नेत्र झाकती, ऐशा मंडपा भीतरी सुंदर, रत्न वेदिका कल्पी मल्लासूर, रत्न सिंहासन त्याजवर ठेविता झाला कल्पानेची. मराळाची पिच्छे कल्पून, त्याची तुला ठेवीत नेऊन, वरे मृदू शुभ्र वस्त्र आच्छादून, कल्पिता झाला दैत्यपती, मागे धैर्याचे लोंड ठेवून, प्रेमाच्या उषादे दीप्यमान, वरी मातंड मूर्ती सगुण, बैसली ऐसी कल्पित असे. पूजा 64 उपचार, कल्पित झाला मल्लासूर, आपली कल्पना 8 प्रकार पत्न्यांसह कल्पित असे. मल्ल तत्पर झाला भक्ती, कल्पित असे सर्व संपत्ती, मने आता पूजू उमापती, आनंद चित्तीन सामाय. प्रेमे सद्गणित होऊन, करतसे पाद प्रक्षालन, शुंभ वस्त्रे पाद परिमार्जन, करता झाला दैत्य तेव्हा. सर्व द्रव्य पात्री घालून, अर्थ देईन आनंद करोन, मग शुद्ध डोके आचमन, देता झाला मल्लासूर. मग सुगंध तेल आणून, अभ्यंग करी सहस्रवद्ये करोन, मल्लाचे अंतकर सुप्रसन्न परमानंदे डुलत असे. केशर कस्तुरी चुवा चंदन, मैलागिरी चंपक आत मिश्र करोन, उद्धर्तन करी भक्ती करोन, हर्षपोटीन सामाय, जान्हवी नीर कल्पून, सुवर्ण गंगाळी योजून, रत्न कलशे मला कर्शन स्नान, कल्पित असे दैत्यपदी. गोदुग्धाचे कलश भरून, मातंडावरी घाली दैत्य आपण, दैसेची दधी सगन कल्पून, स्नान करी मल्ल तेव्हा. गोघृताचे कलश भरून, मातंडास स्नान करे करोन, तैसेच मधाचे घट भरून, स्नान घाली मल्लासूर. शर्करा उत्तम सोज्वळ, लेपन करी दैत्य कुशळ, रत्न खचित गंगाळ उष्णोदक निर्मळ, कल्पून स्नान घालीत असे. मंगळ स्नान घालून सत्वर, निरांजन करीतसे असुर, गंध पुष्पे तुळसी बिल्वपचार, करता झाला दैत्यपती. नंतर निर्माल्य विसर्जून, पुरुष सुक्ते अभिषेक जान, आचमन घाली प्रेमे करुनी, परमानंद करोनी, शुभ्र वस्त्रे करोन, अंग परिमाजी कुलभूषण, अमूल्य पीतांबर परिधान, नेसवत्से कल्पनेचा. यज्ञोपवीत ते अवसरी, गळा घातली देवावरी, कल्पनेच्या रत्न सिंहासनावरी, बसवतसे मल्ल तेव्हा. रत्नांचा मुकुट मस्तकी घातला, कणी कुंडले घातले ते वेळा, गळा मुक्ता फळांची माळा, मल्ल घाली स्वहस्ते. केयूर कटक रत्न खचित, मुद्रिकांगा चळीयम घालीत, मस्तकी पदरत्न जडित, तुळा खोवी मोतियांचा. कलगी शिरपेच झळकेवरी, सुहास्य वदन मदनारी, उत्तनीय वस्त्र शोभे जळतारी, पाहता नेत्र तटस्थ. नंदनवनीची पुष्पे गुंफून, हार घाली स्वहस्ते करोन, तुळसी बेल नामावली करोन, वाहता झाला मल्लासूर. परिमल द्रव्य संपूर्ण, वाहता झाला नितीनंदन, मग अष्टांगे पूजन धूप दीप दाखवतसे. रत्न जडित तिवईवरी, रत्न ताट कल्पी देवारी, माझी पक्वान्ने नाना परी, भरून नैवेद्य समीपत. शीतळ जान्हवीचे उदक, मद्यपानी समर्पित दैत्यनायक, मनी हर्ष मानी बहुतेक, मने धन्य भागे माझे असे. घालेतसे दध्योदन, मल्लासूर अर्पितसे प्रीती करोन, मंदानिकीचे उत्तरा पोषण, करविता झाला दैत्यपती, सुगंध द्रव्ये करोन सत्वर, करीत दोन करी मल्लासूर. गंडूष पात्र घेऊन समोर, उभा असे मल्ल तेव्हा, फळे रंभा आदी करून, केळ नगरी केळ समर्पण, तांबूळ सहस्रपत्रे शुभ्र वर्ण, प्रमुखासहित अर्पित असे. लवंगादी सुगंध संपूर्ण, तांबूलादी संयोग असती जाण,
परम प्रीती करून मल्ल समीर्पत करतसे सर्व उपचार अर्पिले आदर्श दाखवित तय वेळे वरी विशाल छत्र धरिले परम आनंदे करोनिया गोपुच्छाची चामरे सुंदर वरढाळी मल्लासुर मयूर पिच्छांची चामरे वारीवर परमांदे करोनिया वेजनादी उपचार कल्पितसे अंतरी मल्लासुर आनंद पावे थोर कोण वर्णू शकेल अश्वत्थ पत्रायसी अंतपत्रे दैत्य समर्पित स्तवोनी त्रिनेत्र अप्सरा नृत्य करती कमळ नेत्र अशा शोभती सभांगणी तैसेच गंधर्व करती गायन पंडितजन यश वर्णती स्तवन मल्लासुर आनंद पाऊन कल्पित असे निज मानसा अश्वगज रथादी समस्त शिबिका अर्पी रत्न जडित दुर्ग नगर कोश सहित अर्पित असे मल्ल तेव्हा धूपादीपादी उपचार करोनी निरंजन जगदीश्वरा प्रदक्षिणा करती नमस्कार करता झाला मल्ल तेव्हा हे सकळ कल्पनेची पूजा करून मल्लांचे हर्ष पावले अंतकरण पुन्हा नेत्रपाही उघडून तो उभा असे उमापती जे जे मने कल्पले ते सर्व शिवावरी पाहिले म्हणे जे नारदे सांगितले तो प्रत्यय मज आला असे पुन्हा नेत्र झाकी मल्लासुर अंतरी ध्यायी उमावर हात जोडून समोर उभा भावी निजप्रेमी मार्तंड मूर्तीचे ध्यान धरून मल्ल तटस्थ स्व अंतकरणे स्तवनी प्रेमा धरून उभा असे बद्ध पाणी ते पुढील अध्यायी सुंदर कथा सांगेल ब्रह्मकुमार त्याची महाराष्ट्र भाषा परिकर ओवीबद्ध असे की श्री सद्गुरु चरणारविंद भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे ऐशा मती मंदा हाती ग्रंथ हवी मासापती ज्यांचे कृपेची अनंत शक्ती कोण पारणे नेल लेखक मंद बुद्धिहीन नाही व्युत्पत्तीचे त्यान दीर्घ रस्व होहीन जाणून प्रति पाहून लिहित तसे स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य सदा परिसोर प्रेमळ भक्त निस्सिम मार्तंड उपासक जे श्री मार्तंडार्पणमस्तु। हा होता मार्तंड विजय ग्रंथाचा अध्याय 18। या अध्यायातून आपल्याला परमेश्वराचे दिव्य स्वरूप भक्तांचे रक्षण आणि मार्तंड महाराजांची अमर्याद करुणा यांचा अनुभव मिळतो। जय जय राम मार्तंड। पुढील अध्यायामध्ये पुन्हा भेटूया। जय मार्तंड।